पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट चक्क डॉक्टरांनी कचऱ्यात फेकलेत। 19 मेला सकाळी 11 वाजता अल्पवयीन मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलं होतं। यावेळी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून मद्यपान न केलेल्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं होतं। यामुळे अल्कोहोल डिटेक्ट झालं नाही। पोलीस अधिकाऱ्यांना संशय आल्यानं पुन्हा ब्लड सॅम्पल घेण्यात आलं आणि त्यात दारूची खात्री झाली। यावरून डॉक्टरांनी ब्लड सॅम्पलमध्ये छेडछाड केल्याचं उघड केलं। डॉक्टरांनी रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले। विशाल अग्रवाल हे डॉक्टर अजय तावरेंच्या संपर्कात होते अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना या प्रकरणात अटक झाली आहे। या बड्या लोकांनी सर्वात आधी पोलिसांवर दबाव आणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर चालकाला धमकावणं, डांबून ठेवणं असे प्रकार केलेत। ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक झाली आहे। परंतु डॉक्टर अजय तावरे आणि वाद हा विषय नेहमी चर्चेत राहिलाय। निष्पाप दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकणारे डॉक्टर अजय तावरे कोण आहेत? डॉक्टर अजय तावरे यांची 29 डिसेंबर 2023 मध्ये अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली। डॉक्टर किरण कुमार जाधव यांनी त्यांच्याकडे सूत्र सोपवली होती। एप्रिल महिन्यात डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर यलाप्पा जाधव दोघांनीही वैद्यकीय अधीक्षक पदावर दावा केला होता। दोघेही कार्यालयात ठाण मांडून बसले होते। डॉक्टर अजय तावरे यांच्याकडील ससूनमधील अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्यात आला। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी तावरेंवर ही कारवाई केली होती। तसेच वैद्यकीय अधीक्षक पदाचा भार डॉक्टर यलाप्पा जाधव यांच्यावर सोपवण्यात आला। त्यानुसार जाधव आपल्या पदाचा कार्यभार घेण्यासाठी ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात गेले होते। मात्र यावेळी तावरेही तिथे बसले होते। डॉक्टर अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिलं होतं, तर हसन मुश्रीफांनी नियुक्तीचं पत्र दिलं होतं। आमदार सुनील टिंगरे पुणे अपघात प्रकरणात देखील चांगले चर्चेत आले होते। सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार आहेत। तर टिंगरे यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी शिफारस पत्र दिलं होतं, ते आता चांगलंच व्हायरल होते। किडनी फसवणूक प्रकरणात डॉक्टर अजय तावरे यांच्यावर कारवाई झाली होती। त्यानंतर काही दिवसांपूर्वी उंदीर प्रकरणही चांगलं चर्चेत आलं होतं। ससूनमधील एका रुग्णाचा उंदीर चावून मृत्यू झाला होता। या प्रकरणात रुग्ण दगावल्यामुळे अजय तावरे यांचा पदभार काढून घेतला होता। त्यानंतर डॉक्टर अजय तावरे यांनी पोस्टमार्टम रिपोर्टच्या अहवालासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितली होती। आमदार टिंगरेंनी 26 डिसेंबर 2023 रोजी दिलेलं शिफारस पत्र आता चांगलंच व्हायरल होतंय। अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न या डॉक्टरांनी केला। ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक झाली। आता बदललेले सॅम्पल कोणाचे होते त्याची चौकशी पोलीस करतात। पण ब्लड सॅम्पलच्या हेराफेरीमुळे ससूनमधील कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।